आता तो विचार केल्यानंतर त्याने एक निर्णय घेतलाय की त्याला एक आयडिया सुचली की आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग ते काय सांगताय, वन डे द मिनिस्टर कॉल द ब्लॅकस्मिथ. एके दिवशी त्या मिनिस्टरनी लोहाराला बोलवले आहे. बघा आता बोलवले दिसतंय तुम्हाला की हा आवाज इरिटेट झालाय, त्याला ते सहन होत नाहीये, म्हणून तो काय करत आहे मुलांनो, वन डे म्हणजे एके दिवशी द मिनिस्टर कॉल द ब्लॅकस्मिथ. मिनिस्टरनी कुणाला बोलवलं आहे, लोहाराला बोलवलं आहे. बघा अशा प्रकारे ते बघा लोहाराला त्याने बोलवलं आणि आता तो काय बोलणार आहे बघा. तो काय सांगतोय, आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स. काय सांगत आहे, आय ऑर्डर यू टू शिफ्ट, म्हणजे मी तुला सांगत आहे की तू तुझं घर दुसरीकडे शिफ्ट कर, असं मी तुला काय करत आहे, ऑर्डर देत आहे, मी तुला आज्ञा देत आहे, त्याप्रमाणे तू केलं पाहिजे. आज्ञा देणं म्हणजे आपण की हुकूम देत आहे. ऑर्डरचा अर्थ काय होऊ शकतो, हुकूम. ऑर्डरला आपण काय बोलणार आहोत, हुकूम बोलणार आहोत किंवा आज्ञा बोलणार आहोत. मी तुला आज्ञा देत आहे. तो म्हणजे तो बोलताना सुरुवात कशी करत आहे, आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स. समवेअर म्हणजे दुसरे कुठेतरी तू काय कर, तुझं घर शिफ्ट कर. शिफ्टचा अर्थ काय आहे, दुसरीकडे. शिफ्टचा अर्थ की मला शिफ्ट करायचं आहे, म्हणजे मला आता दुसरीकडे जायचं आहे. शिफ्टचा अर्थ काय आहे, दुसरीकडे. ऑर्डर म्हणजे काय, आज्ञा आहे, हुकूम आहे. माझा असा हुकूम आहे की तू तुझं घर दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट कर. दुसरीकडे कुठेतरी म्हणजे त्याला काय बोलणार, समवेअर एल्स. समवेअर एल्स म्हणजे काय, दुसरीकडे कुठेतरी तू काय कर, तुझं घर हे तू शिफ्ट कर किंवा बदल, पण तू इथे काय करू नको, राहू नको. असं तो कुणाला ऑर्डर करत आहे, तो ब्लॅकस्मिथला. म्हणजेच कुणाला मुलांनो, तो जो लोहार आहे त्याच्या शेजारी राहत आहे त्याला तो काय सांगत आहे, मी तुला ऑर्डर देत आहे. कारण त्याच्याकडे काय आहे, पॉवर आहे. तो कोण आहे, मिनिस्टर आहे आणि तो त्याला ऑर्डर देऊ शकतो. आणि म्हणून तो सांगत आहे, आय ऑर्डर टू यू टू शिफ्ट युअर समवेअर एल्स. काय सांगाय, हाऊस युअर समवेअर एल्स. आणि म्हणून तो तुझं घर कुठेतरी दुसरीकडे तू राहायला जा, असं तर सांगत आहे. आता त्याने पहिल्या जो लोहार आहे त्याला सांगितलेलं आहे, पण आता जो दुसरा जो कार्पेंटर आहे त्याला काय सांगत आहे, देन ही कॉल्ड कार्पेंटर. नंतर त्याने कार्पेंटरला बोलवलं. देन म्हणजे काय, देनचा अर्थ काय आहे, नंतर. अगोदर त्याने लोहाराला बोलवलं, त्याला सांगितलं की मी तुला ऑर्डर देतो की तू तुझं घर कुठेतरी दुसरीकडे काय कर, बदली कर, शिफ्ट कर, तिकडे राहायला जा. तसंच देन नंतर त्याने कुणाला बोलवलं, ही कॉल्ड द कार्पेंटर अँड गेव हिम द सेम ऑर्डर ते त्याला काय करत आहे, तीच ऑर्डर देत आहे किंवा तीच आज्ञा त्याला काय करत आहे, देत आहे की तुला काय करायचं आहे, हे घर शिफ्ट करायचं आहे किंवा तुला दुसरीकडे राहायला जायचं आहे. बघा त्याने परत काय केलं आहे, कार्पेंटरला बोलून देखील त्याने तीच ऑर्डर दिली आहे. ते सांगितले की गेव हिम द सेम ऑर्डर. त्याला देखील तीच आज्ञा दिली आहे, तोच हुकूम दिलेला आहे की तू देखील तुझं घर दुसरीकडे कुठेतरी बघ, असं सांगितलं आहे. बघा आता आपण इथे पाहू शकतो, आफ्टर अ फ्यू डेज म्हणजे काय, काही दिवसांनंतर. फ्यू म्हणजे थोडे. फ्यूचा अर्थ काय असतो, थोडे. आफ्टर म्हणजे पण नंतर. आफ्टर बोलू शकतो आपण नंतर. डेज म्हणजे दिवस. डेजचा अर्थ काय आहे, दिवस आहे. द ब्लॅकस्मिथ वेंट टू द मिनिस्टर. वेंट म्हणजे जाणे. वेंटचा अर्थ काय आहे, जाणे. काही दिवसानंतर जो लोहार होता तो मिनिस्टरकडे गेला. आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर, थोड्या दिवसानंतर असं पण बोलू शकतो. काही दिवसानंतर, थोड्या दिवसानंतर जो ब्लॅकस्मिथ होता, जो लोहार होता, तो कुठे गेला, वेंट टू द मिनिस्टर. म्हणजे कुठे गेला, तो आपला मिनिस्टरकडे गेला, की जो कोरियन मिनिस्टर होता त्याच्याकडे गेला. आणि तो त्याला काय सांगत आहे आपण पाहणार आहोत. आय एम मुव्हिंग माय हाऊस. काय सांगत आहे, आय एम मुव्हिंग माय हाऊस. मी माझं घर काय करत आहे, बदलत आहे किंवा मी दुसरीकडे जात आहे. आय एम मुव्हिंग माय हाऊस. मी माझं घर बदलत आहे. असंच मुव्हिंग म्हणजे काय मुलांनो, बदलणे, दुसरीकडे जाणे. आय मूव्ह. आपण शिकलोय की नाही की क्रिएचर्स मूव्ह. आपण ते लेसन शिकलंय की 4.1 मध्ये शिकलो युनिट 4 मध्ये की मुव्हिंग क्रिएचर्स मूव्ह. ते कशा प्रकारे मुवमेंट करतात. तसंच इथे तो काय म्हणतो, आय एम मुव्हिंग माय हाऊस. मी माझं घर काय करत आहे, बदलत आहे. टुमारो ही टोल्ड द मिनिस्टर. मी माझं घर उद्या काय करत आहे, बदलत आहे, असं त्याला सांगितलं. ही टोल्ड द मिनिस्टर. टोल्ड म्हणजे काय मुलांनो, सांगणे. टोल्डचा अर्थ काय आहे, सांगणे आहे. मुव्हिंग म्हणजे काय, हलणे किंवा बदलणे. हाऊस म्हणजे काय, घर आहे. टुमारो म्हणजे काय, उद्या. टुमारोचा अर्थ काय होत आहे, उद्या. जसं टुडे, टुमारो आणि यस्टरडे.
टुडे म्हणजे काय आहे आज, टुमारो म्हणजे उद्या, आणि यस्टरडे म्हणजे परवा. हे अर्थ लक्षातच ठेवायचे आहे. टुडे, टुमारो, यस्टरडे हे लक्षात ठेवायचे आहे. ही टोल्ड, टोल्ड म्हणजे काय, सांगणे किंवा सांगितले असं पण होऊ, सांगणे, सांगितले. असं त्याने कोणाला सांगितले, मिनिस्टरला सांगितले. आय एम मुव्हिंग माय हाऊस, तो सांगतो मी माझं घर काय करत आहे, बदलत आहे, असं तो कोणाला सांगत आहे. ही टोल्ड द मिनिस्टर, त्याने त्या मिनिस्टरला सांगितले आहे. तर अशा प्रकारे त्याने त्याला सांगितले की तुला तुझं, मी माझं काय करत आहे, घर बदलत आहे. द मिनिस्टर वॉज हॅपी. आता बघा, त्या मिनिस्टरला खूप आनंद झालेला आहे, बरोबर. द मिनिस्टर वॉज हॅपी, त्याला आनंद झाला. हॅपीचा अर्थ काय आहे, आनंद आहे. काय आहे, हॅपीचा अर्थ आनंद आहे. तर तो खूप आनंदी झाला, त्याला खूप आनंद झाला. ही सेड दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. आणि तो काय म्हटला, ही सेड, तो म्हणाला. काय म्हणाला, आपण बघा कठीण शब्द पाहणार आहोत. ही सेड, कोण म्हणाला, जो राजा आहे तो म्हणाला, मिनिस्टर आहे. दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू, तुम्ही खूप एक दयाळू प्रकारचे व्यक्ती आहात. काइंडचा अर्थ काय आहे, दयाळू. व्हेरी, व्हेरी म्हणजे तुम्ही खूप आहे. काइंड्स ऑफ यू म्हणजे तुम्ही, दॅट्स अ व्हेरी काइंड ऑफ यू म्हणजे तुम्ही खूप एक दयाळू प्रकारचे व्यक्ती आहात. असं तो कुणाला सांगत आहे, जो लोहार आहे, जो ब्लॅक स्मिथ आहे, त्याला तो काय सांगत आहे की तुम्ही एक खूप दयाळू प्रकारचे व्यक्ती आहात. सो यू आर सच अ गुड मॅन, आणि तुम्ही खरंच एक चांगले माणूस आहात. सच अ गुड मॅन, गुड मॅन म्हणजे काय, चांगला माणूस आहे. आपण काय म्हणणार, चांगला माणूस. गुड मॅन म्हणजे चांगला माणूस. सच अ गुड मॅन, खरंच. सच म्हणजे काय, खरंच तुम्ही खूप एक चांगल्या प्रकारचं किंवा चांगला माणूस आहात, असं तो कोण सांगत आहे, मिनिस्टर सांगत आहे. मग त्यांनी त्याला काय ऑफर केली आहे बघ, आपण पाहणार आहोत. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. प्लीज स्टे फॉर लंच टुडे, की कृपा करून. प्लीजचा अर्थ काय आहे, कृपा करून तुम्ही आज माझ्याकडे लंचसाठी थांबा. स्टे म्हणजे राहणे. स्टेचा अर्थ काय आहे, राहणे, की तुम्ही आज माझ्याकडे दुपारी लंचसाठी राहा, असं त्याने त्याला ऑफर केली आहे. कोणाला ऑफर केली आहे मुलांनो, जो लोहार आहे त्याने त्याला ऑफर केली आहे की तुम्ही आज कृपा करून माझ्याकडे लंचसाठी काय करा, राहा, असं त्याने त्याला सांगितलं आहे. आता हे झालं लोहाराचं. आता आपण पाहणार आहोत कार्पेंटरचं. ते काय बोलत आहेत, देन द कार्पेंटर केम म्हणजे येणे. केम म्हणजे येणे. आय एम ऑल्सो मुव्हिंग माय हाऊस टुमारो. आय एम ऑल्सो मुव्हिंग. ऑल्सो म्हणजे काय, मी सुद्धा. ऑल्सोचा अर्थ काय, सुद्धा. मुव्हिंग म्हणजे हलवणे. आय एम ऑल्सो म्हणजे तो पण हलवत आहे ना. त्याने अगोदर येऊन लोहारने सांगितलं की मी माझं घर उद्या शिफ्ट करत आहे. नंतर कार्पेंटर आल्यावर पण ते आय एम ऑल्सो म्हणजे मी सुद्धा काय करत आहे, मी माझं घर काय करत आहे, उद्या शिफ्ट करत आहे. टुमारोचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं आहे. ही टोल्ड द मिनिस्टर, आणि त्याने त्याच्या मिनिस्टरला सांगितलं की देन द कार्पेंटर केम. देन म्हणजे नंतर कार्पेंटरला. देनचा अर्थ काय आहे, नंतर. हे लक्षात ठेवायचं आहे. देन कार्पेंटर केम, आणि मग तो काय सांगितलं, त्याने मिनिस्टरला सांगितलं की मी सुद्धा काय करत आहे, उद्या मी माझं घर शिफ्ट करत आहे. ही टोल्ड मिनिस्टर. टोल्डचा अर्थ सांगणे, सांगितले होतो. आता बघा, द मिनिस्टर वॉज अ ओव्हरजॉय. ओव्हरजॉय म्हणजे काय, त्याला अधिक आनंद झाला. म्हणजे अगोदर लोहार जात आहे, चला बाबा मी सांगितले, लोहाराने ऐकले, त्याला त्याचा आनंद झाला. पण नंतर कार्पेंटर पण येतो आणि तो देखील सांगतोय की अरे मी सुद्धा उद्या काय करत आहे, माझं रूम शिफ्ट करत आहे, मी जात आहे. तर त्याला काय झालं, ओव्हरजॉय. देन द मिनिस्टर वॉज ओव्हरजॉय. ओव्हरजॉयचा अर्थ काय आहे मुलांनो, ओव्हरजॉय म्हणजे अधिक आनंद होणे. जॉय म्हणजे पण आनंद, हॅपी म्हणजे पण आनंद. आपण तुम्हाला समजण्यासाठी तिथे हॅपी म्हणजे पण काय आहे, आनंद आहे, आणि जॉय म्हणजे पण काय आहे, आनंदच आहे. म्हणजे दोन्हीचा अर्थ एक आहे. म्हणजे ओव्हरजॉय झालं. ओव्हरजॉय म्हणजे काय, अधिक आनंद. ओव्हर म्हणजे ओव्हरफ्लो होणे. आपण ओव्हरफ्लो झाले, पाणी ओव्हरफ्लो म्हणजे पाणी भरून वाहत आहे, म्हणजे ओव्हरफ्लो. तर मिनिस्टर वॉज ओव्हरजॉय, आणि त्या मिनिस्टरला अधिक जास्त आनंद झाला आहे. आता तो ओ नो, काय बोलत आहे की अरे कसं काय, दोन्ही एकाच वेळेस बोलत आहे. की अगोदर लोहार बोलत आहे की मला देखील, मी उद्या रूम सोडून जाणार आहे किंवा मी दुसरीकडे शिफ्ट होणार आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा कार्पेंटर होतो आणि तो देखील तेच सांगतोय. तो बोलतो ओ नो यू आर टू काइंड. आणि बोलतो की तू काय आहे, तू एक दयाळू माणूस आहेस. यू आर टू काइंड म्हणजे तू सुद्धा. टूचा अर्थ बघा, इथे शब्द आपण पाहणार आहोत. ओ यू आर टू काय आहे, टू काइंड. काइंड म्हणजे दयाळू, आपण पाहिलं आहे. टू म्हणजे काय,
टू म्हणजे तू सुद्धा. मग आता ह्या टूचे अर्थ देखील मुलांना 3 प्रकारे पडतात. जर आपलं त्याचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे, परंतु त्याचे स्पेलिंग आणि त्याचं जे मिनिंग्स आहे, ज्याचा अर्थ आहे तो कसा आहे, वेगळा आहे. आपण पाहणार आहोत. बघा, TO2 म्हणजे कडे, TWO2 म्हणजे दोन आणि TOO2 म्हणजे सुद्धा. हे आपण नीट लक्षातच ठेवायचं आहे. त्याचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे त्याचा उच्चार सेम आहे, परंतु त्याची स्पेलिंग आणि त्याचा अर्थ हा पूर्णपणे वेगळा आहे. इथे टू कोणता आला आहे, हा वाला टू आला आहे. टू म्हणजे सुद्धा. मग म्हणतो की हा यू आर टू काइंड म्हणजे तू सुद्धा दयाळू आहेस. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. आणि तू सुद्धा काय कर, आमच्याबरोबर आज तू दुपारी आमच्याबरोबर लंचला थांब, की तू लंचला आमच्याबरोबर राहा, असं तो त्याला सांगत आहे. यू स्टे फॉर लंच टुडे. तू काय करणार आहे, दुपारी जेवणासाठी थांबणार आहेस. तर अशा प्रकारे आपण कळालेलं आहे मुलांना, यू आर टू काइंड. तू सुद्धा काय आहे, एक प्रकारचा दयाळू माणूस आहे. टूचा अर्थ तुम्हाला कळायला आहे. TOO2 म्हणजे सुद्धा आहे, TO2 म्हणजे कडे आहे आणि TWO2 म्हणजे दोन आहेत. हे अर्थ आपण नीट समजून घ्यायचे आहेत. चला आपण पुढे जाऊया. आता इथे बघा काय सांगितलं आहे, यू आर टू काइंड प्लीज. मग तो त्याला देखील काय करत आहे, कार्पेंटरला आणि लोहाराला दोघांना काय बोलत आहे, जेवणासाठी थांबत आहे. बघा, मग त्याने काय केलं, तर जेवणाला थांबवलं आहे. मग काय केलं आहे, द मिनिस्टर ऑफर इज नेबर मेनी टेस्टी डिशेस. त्याने त्यांच्या शेजाऱ्यासाठी खूप साऱ्या टेस्टी डिशेस बनवले आहे. बघा इथे अर्थ काय होत आहे, नेबर. नेबरचा अर्थ काय आहे मुलांनो, शेजारी. नेबरचा अर्थ आहे शेजारी. मेनी, मेनी म्हणजे काय, पुष्कळ. मेनीचा अर्थ काय होतो, पुष्कळ. टेस्टी, टेस्टी म्हणजे काय, चविष्ट. टेस्टीचा अर्थ काय, चविष्ट. डिशेस, डिशेस म्हणजे एक प्रकारचे पक्वान तयार झालेले आहे, डिशेस. स्वीट्स अँड फ्रूट. आणि मिनिस्टरने काय केलंय, द मिनिस्टर ऑफर. ऑफर म्हणजे आपण बोलतो ना की त्याला आपण म्हणजे मागणी करणे किंवा त्याला ते देणे, की ते ऑफर करतो की तुम्हाला अजून काही हवंय का. म्हणजे आपण एखाद्याला आपण विचारतो की तुम्हाला काही हवंय का, त्याला आपण ऑफर आहे. की आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात आणि जेव्हा ते आपण त्यांना जेवायला बोलवतो, तेव्हा तुम्हाला आणखीन काय हवंय का, आपण त्यांना ऑफर करतो की तुम्हाला अजून भात पाहिजे का, पोळी पाहिजे का, पाणी पाहिजे का. आपण त्यांना काय करत असतो, ऑफर करत असतो. आपण त्यांना मागणी करतो की तुम्हाला काही हवंय का, म्हणजे तुमची काही डिमांड आहे का. त्याचप्रमाणे ते त्यांना ऑफर केले. काय काय ऑफर केली आहे, नेबर्स मेनी टेस्टी डिशेस. त्यांनी त्यांच्या शेजाऱ्याला खूप साऱ्या चविष्ट डिशेस ऑफर केल्या आणि स्वीट पण ऑफर केली आणि काय ऑफर केले आहे, फ्रूट ऑफर केले आहे. कोणकोणत्या गोष्टी ऑफर केल्या आहेत त्या लोहार आणि सुताराला मुलांनो, की बघा जे टेस्टी डिशेस होत्या त्या ऑफर केल्या, चांगले जे टेस्टी जे स्वीट्स होते ते ऑफर केले आणि जे फ्रूट्स होते ते देखील काय केले आहे, ऑफर केले आहे. त्याला तो काय झाला आहे, तो हॅप्पी झाला आहे आणि तो ओव्हरजॉय झाला आहे आणि त्याला अधिक आनंद झाल्यामुळे त्यांनी दोघांना हे काय बोलवलं आहे, जेवायला दुपारी लंचसाठी बोलवलं आहे. आणि बोलवल्यानंतर त्यांनी एक चांगल्या मोठ्या प्रकारच्या पुष्कळ प्रमाणामध्ये चांगल्या टेस्टी डिशेस त्यांना खाऊ घातल्या आणि त्याचप्रमाणे स्वीट दिलं आणि फ्रूट देखील त्यांना इथे दिलेलं आपण पाहू शकतो. बघा, अशा प्रकारचे जे टेस्टी डिशेस आहेत ते तुम्ही काय पाहू शकता, की जे काही स्वीट डिश आहे, जे काही सलाड आहे किंवा जे स्वीट आहे, जे फ्रूट्स आहेत ते देखील काय केले आहे, त्यांनी ऑफर केलेली आहे. जो लोहार आणि जो कार्पेंटर आहे त्याला त्यांनी दिलेले आहे. आणि नंतर ते जेवण झाल्यानंतर देन ही सेड गुड बाय टू देव. आणि देन ही सेड गुड बाय टू देव. त्यांनी त्याला बाय बाय केलं, गुड बाय केलेलं आहे. जसं आपण घरी आलेल्या पाहुण्यांना बोलतो ना की चला आता गुड बाय, आपण आता पुन्हा भेटूया, सी यू टुमॉरो, येस्टरडे, आपण जसं बोलतो तसं. मग त्यांनी त्यांना व्यवस्थित ज्या चांगल्या चांगल्या डिशेस आहेत त्या खाऊ घातल्या आहेत, स्वीट दिलं आहे, फ्रूट दिलं आहे आणि त्यांना देन ही सेड टू गुड बाय देव. आणि त्यांना त्यांनी काय केलेलं आहे, गुड बाय देखील केलेलं आहे. चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. बघा, आता त्याला वाटलं तर इथपर्यंत प्रकरण काय झालंय, सॉल्व्ह झालेलं आहे, की आता दोघंही घर सोडून जात आहेत. दोघंही कसे जाणार आहेत, आता दोघे गेल्यामुळे माझं जे फ्रस्ट्रेशन आहे ते काय होणार आहे, आता कमी होणार आहे, मला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे. आता ते बघणार आहोत. द नेक्स्ट डे वेन द मिनिस्टर वेंट टू बेड. द नेक्स्ट डे, रात्री काय केलं, दुपारी त्यांना जेवण पाठवलं आहे, रात्री मग तो बिछाण्यावर झोपला. आणि मग काय द नेक्स्ट डे वेन द मिनिस्टर वेंट टू द बेड. इथे काय जेव्हा तो झोपायला जाणे, वेंट म्हणजे जाणे. वेंटचा अर्थ काय आहे, वेन म्हणजे मी तुम्हाला शिकवलं आहे मुलांना. वेनचा अर्थ काय आहे, वेन, जेव्हा. वेन द मिनिस्टर वेंट, वेन, वेंट म्हणजे जाणे. बेड म्हणजे बिछाना किंवा आपल्या बेडवरती. ही थॉट, ही थॉट, तो काय करतोय, विचार करणे. थॉट म्हणजे काय, विचार.
ॲट लास्ट विल हॅव सम पीस. बघा तो काय सांगत आहे, ॲट लास्ट आय विल हॅव सम पीस. म्हणजे आता आता ॲट लास्ट म्हणजे चला आता तरी मला काय मिळेल, जसं म्हणजे ॲट लास्ट, ॲट लास्ट, आता तरी. ॲट लास्ट अर्थ काय, चला आता तरी. आय विल हॅव सम पीस, मला आता काय मिळेल, थोडी शांती मिळेल. सम पीस, पीसचा अर्थ काय आहे, शांती आहे. PEAC पीस. बघा PEAC पीस म्हणजे शांती आहे. PLAC प्लेस म्हणजे जागा आहे. याच्यामध्ये बघा फरक आहे. पीस आणि प्लेस याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. प्लेज म्हणजे प्रतिज्ञा, दुसरं पण होतं PLDGE, प्लेज म्हणजे प्रतिज्ञा आहे. तर अशा प्रकारे जे प्रनाऊन्सिएशन आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, की आपण प्रनाऊन्स करतो आहोत त्याप्रमाणे त्याचा मिनिंग हा असतो. बघा आता आपण ते पाहणार, इथे दिले आय विल हॅव सम पीस. चला ॲटलिस्ट आय हॅव सम पीस म्हणजे आता तरी मला काय मिळेल, शांती मिळेल. असं कोण बोलत आहे मुलांनो, तो मिनिस्टर काय करत आहे, बोलत आहे की आता तरी मला काय मिळणार आहे, शांती मिळणार. आणि त्याच्यामुळे तो काय झाला आहे, बिंदास झाला आहे, निर्धास्त झाला आहे, असं तो विचार करत आहे. काय विचार करत आहे. टुमारो, आता पुन्हा इथे काय आलं आहे, टुमारो. टुमारो म्हणजे काय आहे मुलांनो, बरोबर टुमारो म्हणजे उद्या. वेन आय गेट अप, जेव्हा मी उठेल. गेट अप म्हणजे उठणे. वेन आय गेट अप, वेन म्हणजे जेव्हा मी उठेल. वेन आय गेट अप आय विल लिसन टू द स्वीट साऊंड ऑफ बर्ड्स. बघा इथे काय शब्द आलेला आहे, आपण पुन्हा एकदा हळूहळू वाचणार आहोत. वेन आय गेट अप, जेव्हा मी उठेल. आय विल लिसन, लिसनचा ऐकणे म्हणजे मी ऐकेल, ऐकणे. लिसनचा आणि काय ऐकणे, जसं तुम्ही ऐकता ना, टीचरचं ऐकता, मम्मीचं ऐकता, पप्पाचं ऐकता, मोठ्या दादाचं ऐकता, ताईचं असतं, जे घरातले जे मोठे आहेत त्या सर्वांचं ऐकतं. लिसन, तर आपण लिसन टू द टीचर, लिसन टू द पॅरेंट्स, म्हणजे तुम्हाला तुमच्या पालकांचं ऐकायचं, तुम्हाला तुमच्या टीचरचं ऐकायचं. मग लिसनचा अर्थ काय आहे, ऐकणे आहे. लिसन टू द स्वीट साऊंड ऑफ बर्ड्स. स्वीट साऊंड ऑफ बर्ड म्हणजे काय, बर्ड्सचा अर्थ तुम्हाला माहित आहे. बर्ड्स म्हणजे काय आहेत, पक्षी आहेत. बर्ड्स म्हणजे पक्षी. मी पक्ष्याचं सुंदर गाणं ऐकेल किंवा त्यांचा आवाज ऐकेल, असं तो मनामध्ये काय करत होता, विचार करत होता की टुमारो, उद्या मी जेव्हा उठेल. टुमारो वेन आय गेट अप, वेन आय गेट अप आय विल लिसन टू. आय विल म्हणजे मी ऐकेल. विलचा अर्थ काय, जेव्हा हा भविष्य काळामध्ये वापरला जातो. विल द स्वीट साऊंड ऑफ बर्ड, मी पक्ष्यांचा मधुर गोडवाचा आवाज ऐकणार. स्वीट, पक्षी कसे गातात, गोड आवाजामध्ये गातात, आणि म्हणून तो सांगत आहे, काय मी बोलत आहे, द स्वीट साऊंड ऑफ बर्ड, पक्ष्यांचा गोड आवाज मी काय ऐकणार आहे असं तिथे सांगण्याचा प्रयत्न करताय. बघा हाऊ नाईस इट विल बी, आणि किती छान असेल ते. हाऊ नाईस इट विल बी, ते सर्व किती छान असेल असं तो मनामध्ये काय करत आहे मुलांनो, विचार करत आहे. हाऊ नाईस इट विल बी, ते किती छान असणार आहे. आता बघा हे सगळं खरंच यशस्वी झालं आहे का, की त्यांनी जे आज्ञा केली, ती काही जो ऑर्डर किंवा जो हुकूम त्याने काढला होता, ती आज्ञा त्या दोघांनी मानली आहे. आणि ते त्यांनी काय केलं आहे, त्यांनी त्यांच्या घरं देखील एक्सचेंज केली, त्यांनी त्यांचे घरं काय केले आहेत, मूव्ह केले आहेत, दुसरीकडे राहायला गेले आहे. आणि तो छान विचारामध्ये आहे की अरे ॲटलास्ट आता तरी मला काय मिळेल, थोडीफार शांती मिळणार आहे. आणि मी जेव्हा सकाळी उठेन, मी झोपले असेल, मी उठेन आणि मी काय ऐकेल, मी पक्ष्यांचा सुमधुर आवाज ऐकेल, गोड गाणं मला ऐकायला मिळेल, असं त्या विचार काय करत होता, तो विचार करत झोपी गेला. बट इथे बट शब्द आला आहे. बघा बट म्हणजे, बट हा एक असा शब्द आहे की जो आपण विचार करतो तर त्याच्या विपरीत झाल्यावर आपण त्या शब्दाला बट लावतो, की जे मी विचार केलं तसं झालं नाही, म्हणून आपण त्याऐवजी त्या शब्दाला काय लावतो, बट लावतो. बट त्याचा अर्थ काय होतो मुलांनो, बट म्हणजे परंतु. बट द नेक्स्ट मॉर्निंग, नेक्स्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी, नेक्स्टचा अर्थ काय आहे, दुसऱ्या दिवशी. द मिनिस्टर वेकअप काय आहे, की तो उठला. वेकअपचा अर्थ काय, उठणे. विथ द साऊंड ऑफ टॉंग 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 टॉंग, विथ द साऊंड ऑफ टॉंग टॉंग टॉंग. विथ द साऊंड ऑफ म्हणजे काय, तो एका आवाजाच्या बरोबर उठला. तो नुसता उठला का नाही, तो त्याने आवाज ऐकला, आवाजाच्या बरोबर, म्हणजे तो जेव्हा उठला तेव्हा आवाज हा चालू होता, म्हणून त्यांनी सांगितलं विथ द साऊंड ऑफ टॉंग टॉंग, आवाजाबरोबर तो काय उठला. कोणत्या आवाजामध्ये, टॉंग 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 टॉंग. मग हा आवाज कोणता आहे, टॉंग टॉंगचा. हा आवाज आहे लोखंडाचा, म्हणजे जो ब्लॅक स्मिथ होता तो काय आहे, त्याच्याकडून तो आवाज येत होता. मग त्याला ते आश्चर्य वाटलं की अरे आता कसं काय आवाज, मला जो आवाज ऐकायचा तो आवाज येत नव्हता, मग हा वेगळा आवाज, टॉंग टॉंगचा आवाज परत काय जातोय, आणि परत टॉक 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 कर 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 अगेन. अगेन म्हणजे पुन्हा. अगेनचा अर्थ काय आहे,
पुन्हा आहे, अगेन म्हणजे पुन्हा आहे, की पुन्हा ते त्यांच्या घरी गेले, त्यांना आम्ही जेऊ खाऊ घातलं त्या दोन्ही कार्पेंटरला आणि त्या लोहारला, आणि ते गेले, त्यांनी घर चेंज केले. आता मला तरी चांगलं शांतीमध्ये झोप मिळेल, आराम मिळेल आणि मी पक्ष्यांचा आवाज ऐकेल या विचाराने जो मिनिस्टर झोपला होता. परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी तो आवाजासहित उठला, टॉंग आणि किरकिर आवाजाने तो पुन्हा उठला अगेन. इथे काय दिले, पुन्हा तोच आवाज त्याच्या कानावर येऊ लागला. हे देखील त्याने पाहिलेलं आहे. ही गॉट अनॉय. अनॉय म्हणजे काय, की तो एक प्रकारे तो नाराज झाला. ही गॉट म्हणजे होणे, अनॉय म्हणजे नाराज होणे. ही गॉट अनॉय, तो नाराज झाला की आता हे काय आहे, की आता तर सगळं ठीक झालं होतं, आता तर ते त्यांच्या मार्गाला गेले, ते दुसरीकडे राहायला गेले, मग हा आवाज कसला येत आहे, त्याच्यामुळे तो काय झाला आहे, नाराज झाले. ही गॉट अनॉय झालाय. ही कॉल्ड हिज सर्वंट. त्याने त्याच्या नोकराला बोलवलं. सर्वंटचा अर्थ काय आहे, नौकर आहे, आणि कॉल म्हणजे बोलवणे. कॉलचा अर्थ बोलावणे. ही कॉल इज सर्वंट. त्याने त्याच्या नोकराला बोलवलं आणि काय आदेश दिला आहे बघा, गो अँड सी हु इज मेकिंग ऑल दॅट नॉईज. काय सांगितलं आहे, गो अँड सी, जा आणि पहा. गो म्हणजे जाणे, हे माहित आहे तुम्हाला. सी म्हणजे पाहणे, जा आणि पहा. हु इज मेकिंग ऑल दॅट नॉईज. हु इज मेकिंग, हुचा अर्थ काय आहे, कोण. मेकिंग नॉईज, कोण आवाज करत आहे. हु इज मेकिंग ऑल दॅट नॉईज, तो कोण आवाज करत आहे, कुठल्या प्रकारचा गोंधळ करत आहे. जा आणि पहा असा आदेश त्याने कोणाला दिला आहे, नोकराला दिला आहे. कारण तो कसा झालाय, अनोइंग झालाय, तो नाराज झालाय, तो इरिटेट झालाय त्या आवाजाने. कारण त्या आवाजाच्या बरोबर तो उठलेला आहे आणि म्हणून त्याने नोकराला आदेश दिलाय की गो अँड सी, तू जा आणि पहा की हु इज मेकिंग, कोण आवाज करत आहे, हा गोंधळ कोण करत आहे ते त्यांना जाऊन बघ. मग आता नोकर तिथे आलेला आहे, त्याने बघितलं आणि काय, आफ्टर सम टाइम. काय आहे, आफ्टर सम टाइम. आफ्टर सम टाइम म्हणजे थोड्या वेळानंतर. द सर्वंट केम बॅक. केम म्हणजे येणे. केम बॅक, द सर्वंट केम बॅक म्हणजे तो नौकर आला आहे. तो थोड्या वेळानंतर काय झाला, पुन्हा आला आहे, उत्तर घेऊन आला आहे की तिथे कोण का आहे हे बघण्यासाठी. तो काय केलं की त्याचं उत्तर देण्यासाठी तो आला आहे. दे हॅड सम न्यूज फॉर द मिनिस्टर, आणि तो मिनिस्टरसाठी एक बातमी घेऊन आला. दे हॅड सम न्यूज म्हणजे काय, न्यूज म्हणजे काय, बातमी आहे. न्यूजचा अर्थ काय, बातमी आहे. दे हॅड, तो काय आला की एक बातमी तो काय केला आहे, तो घेऊन आला आहे. काय बातमी घेऊन आला आहे, आता आपण ती बातमी पाहणार आहोत की हा कसला आवाज आहे, हा सगळा काय प्रकार आहे, की बाबा त्यांना गेल्यानंतर देखील कशा काय ते लोक परत त्याला मिनिस्टरला तो आवाज येत आहे ते पाहणार आहोत. द कार्पेंटर अँड द ब्लॅकस्मिथ हॅड मूव देअर हाऊस. काय सांगितलं आहे, द कार्पेंटर अँड द ब्लॅकस्मिथ हॅड मूव देअर हाऊस. त्यांनी त्यांची काय केली आहे, घरं बदलली आहे. द ब्लॅकस्मिथ हॅड मूव कार्पेंटर अँड कार्पेंटर मूव हॅड ब्लॅकस्मिथ. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं आहे, त्यांनी त्यांची घरं बदलली आहेत असा त्याने त्यांच्याकडे, त्या मिनिस्टरकडे निरोप घेऊन आलाय. काय निरोप घेऊन आलाय, पुन्हा एकदा आपण समजून घेणार. द कार्पेंटर अँड द ब्लॅकस्मिथ हॅड मूव देअर हाऊसेस. द कार्पेंटर आणि जो ब्लॅकस्मिथ आहे त्यांनी काय केलंय, त्यांची घरं बदलली आहेत. द ब्लॅकस्मिथ हॅड मूव carpenter and carpenter moved had blacksmith to the carpenter's house and the carpenters had moved टू ब्लॅकस्मिथ हाऊस. तर काय केलं मला समजलं की जो लोहार होता तो लोहार तो सुताराच्या घरी शिफ्ट झाला, आणि जो सुतार होता तो सुतार कुणाच्या घरी शिफ्ट झाला, लोहाराच्या घरी. अशा प्रकारे त्यांनी त्यांची घरं काय केली आहे, एक्सचेंज केली आहे, त्यांची घरं बदलली आहेत. ते बोलले की आम्ही घर जाणार आहोत, की आम्ही आमचं घर मूव्ह करत आहोत, सोडत आहोत. मग हा पण बोलला आम्ही आमचं घर सोडत आहोत, पण तो कुठे राहायला जाणार हे नाही सांगितलं. त्यांनी त्यांचं इकडचं घर इकडे राहायला आले, इकडचे लोक इकडे राहायला आले. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या घराची अदलाबदली केली आहे दोघांमध्ये. म्हणून त्याने टू द कार्पेंटर्स हाऊस अँड द कार्पेंटर्स हॅड मूव टू ब्लॅकस्मिथ हाऊस. अशा प्रकारे कार्पेंटर ब्लॅकस्मिथच्या घरी आला आणि ब्लॅकस्मिथ हा कार्पेंटरच्या घरी राहायला आला. ही घराची एक्सचेंज आपण पाहू शकतो. अशा प्रकारे दोघं एकमेकांच्या घरी राहायला आले. ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर कॅरी ऑन देअर वर्क इन देअर हाऊस. मग अशा प्रकारे द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर जो लोहार आणि जो सुतार आहे कॅरी ऑन देअर वर्क, आणि त्यांनी अशा प्रकारे त्यांचं सामान वाहून आणलं आणि ते काय करू लागले, वर्क देअर हाऊस अँड डे अँड नाईट. आणि अशा प्रकारे त्यांनी त्याचं सामान वाहून आणलं, ते काम करत राहिले दिवस आणि रात्र. ते काय करू लागले,
काम करू लागले. अशा या मुलांनो या पाठामध्ये आपण समजून घेतलेलं आहे की कशा प्रकारे जो कार्पेंटर आहे, जो ब्लॅकस्मिथ आहे, तो काय करत आहे. त्यांनी त्यांची घरं बदलली आहेत. त्याच्यामुळे जो प्रश्न होता तो प्रश्न मात्र काही सुटलेला नाहीये. जो टॉंगटॉंगचा आणि टॉकटॉकचा जो आवाज येत होता तो आवाज मात्र हा सतत येतच राहणार आहे. जो मिनिस्टरनी जो उपाय सांगितला होता की जी ऑर्डर दिली होती त्यांनी ऑर्डर देखील फॉलो झाली आणि त्यामुळे त्यांना शिक्षा देखील झाली नाही. परंतु जो मिनिस्टर होता त्याच्या डोक्याला मात्र तो अजून ती डोकेदुखी म्हणा किंवा तो त्रास म्हणा त्याला सहन करणं हे भाग होतं. तर अशा प्रकारे बघा मुलांनो आपण या पाठामधून मुलांना जो शिकलेलो आहोत टॉक टॉक अँड टॉंग टॉंग द अगेन्स्ट द ऑल द डे. ऑल द डे म्हणजे पूर्ण दिवस. ऑल असतं काय सर्व. ऑल द डे म्हणजे काय सर्व वेळ लॉंग टाईम म्हणजे खूप वेळापर्यंत हे काय राहणार आहे चालू राहणार. त्यांनी त्यांची घरं जरी बदलली तरी त्यांचं काम मात्र हे अजूनच जास्त वाढत राहणार आहे. ते त्यांचं काम कसं करत आहे डे अँड नाईट करते. इथे बघा शब्द आला डे अँड नाईट. डे अँड नाईट ते काय करत आहे काम करत आहे. द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर कॅरी ऑन देअर वर्क. आणि ते त्यांच्या कामाला त्यांनी वाहून घेतलं आणि इन देअर हाऊसेस डे अँड नाईट. आणि ते त्यांच्या काम कसं करत राहिले दिवस आणि रात्र हे काम करत राहील. तर अशा प्रकारे मुलांना आपण हा पाठ पाहिलेला आहे की ऑल द डे लॉंग. काय टिकटॉक टॉंगटॉंग हा काय ऑल द डे लॉंग म्हणजे रात्रंदिवस हे काय चालू आहे ते काम चालू आहे. टॉकटॉकचं टॉंगटॉंगचं हे काम आहे हे चालू आहे. अशा प्रकारे मुलांना हा पाठ आपण इथे समजून घेतलेला आहे. या पाठाचे कठीण शब्द देखील कोणते आहेत ते पाठाच्या दरम्यान आलेले जे आपण शिकत होतो तो पाठ देखील आपण समजला आहे. त्या पाठातले कठीण शब्द आहेत जे वेळोवेळी आले ते देखील समजून सांगितले आहे. आता या पाठाच्या मध्ये आणखीन काही नवीन शब्द आहेत ते कोणते आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. ते आपण वेळोवेळी समजून घेणार आहोत. बघा इथे पहिला जो शब्द आला आहे मिनिस्टर. मिनिस्टर म्हणजे काय आहे मंत्री आहे. ते आपल्याला माहित आहे की हर एक प्रकारचा जो मंत्री आहे प्रधानमंत्री आहे मुख्यमंत्री आहे तुम्हाला माहित आहे. दुसरं आहे ब्लॅकस्मिथ आहे. ब्लॅकस्मिथ म्हणजे काय लोहार आहे हे पाहिजे आहे. हार्मर म्हणजे हातोडा हे देखील सांगितलं आहे. सॉ म्हणजे करवत आहे हे देखील पाहिलं आहे. गॉट अनाय म्हणजे त्रासलेला वैतागलेला. कार्पेंटर म्हणजे सुतार आहे. नेबर म्हणजे शेजारी आहे. टेस्टी म्हणजे चविष्ट आहे हे देखील आपण. टेस्टी म्हणजे काय आहे चविष्ट आहे. गॉट अनाय. अनाय म्हणजे त्रासलेला वैतागलेला. बोलतो की एखादा व्यक्ती समजा आपल्याला आला आणि जर तो आपल्याला एखादा नातेवाईक आहे तो समजा आला एखादा मित्र आला आणि समजा तो आपल्याला आवडत नसेल आणि तो आपल्या येऊन मध्ये बोलत असेल तर आपण काय म्हणणार की किती मला त्रास होतोय. आपण त्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन दाखवतो म्हणून त्याला त्रासलेला वैतागलेला की आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही म्हणून आपण त्याला काय बोलतो आय एम सो अनॉइंग म्हणजे मला आता खूप त्रास होतोय मी वैतागलेलो आहे म्हणून त्याला काय बोलणार अनॉइंग हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. मिनिस्टर म्हणजे मंत्री आहे. ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार आहे. हार्मर म्हणजे हातोडा आहे. सॉ म्हणजे करवत आहे जे करवतीने लाकूड कापले जाते. गॉट अनॉइंग म्हणजे त्रासलेला आहे वैतागलेला आहे. कार्पेंटर म्हणजे सुतार आहे. नेबर म्हणजे तुम्हाला माहित आहे जे आपले शेजारी राहतात त्यांना शेजारी नेबर बोलतात. आणि जे टेस्टी आहे म्हणजे जे टेस्टी फूड आहे की जे वेगवेगळे डिशेस आहेत आपल्याला चविष्ट आपण म्हणतो की चविष्ट जेवण बनवलं की ते चविष्ट जेवण ते बनवून कुणाला देत आहे तो लोहार आणि सुतार आहे. लोहार आणि जो सुतार आहे त्या दोघांना ते काय करत आहे जेवण देत आहे. जे टेस्टी फूड बनवलं आहे जे स्वीट केलं आहे फळे देखील बनवले आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलं आहे त्यांना जेवण पाठवलेलं आहे. पण तरी देखील त्यांनी त्यांचा निर्णय बदललेला नाही. तर अशा प्रकारे मुलांना या पाठाच्या माध्यमातून आपण शिकलो आहोत की जरी तो मंत्री होता त्या मंत्र्याने जो त्रास होता जो कार्पेंटरचा आणि जो ब्लॅकस्मिथचा सुतार आणि लोहाराचा त्या त्रासातून सुटण्यासाठी त्यांना त्यांची घरं काय सांगितली की तुम्ही या घरापासून दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट व्हा आणि त्यांनी त्याचा आज्ञा देखील पाळली त्यांचा हुकूम देखील पाळलेला आहे. आणि ते हुकूम पाळल्यामुळे त्यांना ती शिक्षा देखील झाली नाही कारण त्यांनी त्यांची घरे आपसापसात बदलली होती आणि आपसात बदलल्यामुळे त्याला जो राजाला जो त्रास आहे त्या मिनिस्टरला जो त्रास आहे तो त्रास हा काय आहे होतच राहणार आहे. तर अशा प्रकारे आपण या पाठाच्या माध्यमातून टॉक आणि टॉंग टॉंग काय आहे हे देखील आपण पाहिलं आहे. ते ऑल द डे लॉंग म्हणजे ते कसं पुष्कळ दिवस चालूच राहणार आहे हे पाठातून आपण पाहिलेलं आहे. या पाठाच्या माध्यमातून आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून देखील मुलांना मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. हा पाठ तुम्हाला मी अगदी सोप्या भाषेत सांगितला आहे आणि मुलांना तो तुम्हाला समजला आहे मला पूर्ण खात्री. भेटू एका नवीन पाठाकडे नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.